जय भीम, नमो बुद्धाय. भावना बहिणो, कसे आहेत तुम्ही? आशा करते की सगळेजण चांगलेच असतील. तुम्हाला का नाही, हे मी मैत्रिणीचं घर आहे, तुम्हाला फिरवून दाखवते सगळं. हां हो, हे बघा तुम्हाला दाखवते. आणि घर बांधलंय बघा, त्याच्या खूपच मेहनतीचं घर आहे. ते म्हणतात ना की एक संघर्षच असते आपल्या जीवनातला. घर म्हणजे आपला संघर्षच असते. आणि सर्वप्रथम त्याने काहीच लावलं नाही त्याच्या घरामध्ये. अगोदर आपल्या बाबाचा आणि तथागत भगवान बुद्धांचा फोटो लावले बघा. ही बघा, ही मैत्रीण आहे बघा. अगदी गरिबीतून बघा त्यांनी घर बांधले. जय भीम कर का सगळ्यांना. हे बघा, जय भीम करायची बघा. आणि इकडे लावले बघा. अगोदर तिकडे छान जागेवर आपल्या बाबासाहेबांचे, आपल्या दैवत आहे ते, त्यांचं फोटो लावले. आणि हे त्याची फॅमिली आहे बघा. आणि हे इकडे आहे किचन. मला तर लयच आनंद झालाय बघा, कारण माझ्या मैत्रिणीचं स्वतःचं झालंय हक्काचं घर. नाहीतर पावसाळ्यामध्ये तिचं पण मातीचं घर होतं, सारखं सारखं पडायचं. खूपच मेहनतीनं बांधले. चला तुम्हाला वरती दाखवते बघा. काय कापड नाही फुटूचे, तसंच ठेवले त्याने. हे बघा, सगळा घराचा पसारा आहे टाकलाय वरी. आणि हे आमच्या गावचं बुद्धविहार आहे बघा. तिच्या घराहून लय जवळ आहे बुद्धविहार. ते का बोधिवृक्षाचं झाड पण आहे इथं. हे आमचं गाव दिसायला इथून. आणि माझ्या मैत्रिणीचं माझ्या पाठीमागच घर आहे बघा. ते तिकडं पाठीमागच घर आहे. मग ते बघा, मैत्रीण जमा करायची तिचा पसारा. त्या सगळा पसारा आणून ठेवलाय वरती. तर कसं वाटलं तुम्हाला घर आणि आमच्या गावचं बुद्धविहार, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. राणी ये इकडं. काय बात, आली असेल कुठं? नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही.